अतुल पवार यांनी अर्ज माघार घेणार नाही असं ह्या जवळकडे काही लोकांना समोर भंडारा इशून सांगितलं. विजय हा माझाच इथं होईल असं लोकांकडे आज विश्वास दिला. लोकांच्या अनेक कामं असताना जर लोक त्यांच्याकडे गेली होती, ग्रामस्थ लोक त्यांच्याकडे गेले, 36 वर्षाची जी बालेकिल्ल्याची ग्रामपंचायत आहे ती कामं झाली नाही. पण गेल्या काही दिवसात अतुल पवार कामं करतात असं जनतेत सुद्धा मत आहे आणि जनतेला सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा आहेत की ही सगळी कामं झाली पाहिजेत. यश राजांना सुद्धा एक प्रश्न त्याने असा विचारला आहे की तुम्ही ह्या गावातून त्या गावात जाण्यासाठी काही वाड्यावसे रस्ते माहित आहेत का? यश राजे सुद्धा येणाऱ्या काळात या प्रश्नाला किती उत्तर देणार हे सुद्धा आपण तितकंच पाहणं गरजेचं, आपण तितकं पाहणार सुद्धा या गावात. मला एक तुम्हाला अजून एक प्रश्न विचारावा की तुम्ही म्हणताय की अतुल पवार कामं केले, यश राजांकडे आज तुम्ही बघत असता एक तरुण नेतृत्व नाही, तुम्ही जो तरुण आहे तुम्ही त्या तरुण नेतृत्व आहे त्याला काय करायला लागतं माहित आहे का? ह्या लोकात मिसळायला लागतं, अंगावरती केसेस घ्यायला लागतात. आज आम्हाला अंगावर आमच्या खोट्या केसेस टाकून 2-2 महिना आम्हाला फरार केलंय. तुमचा पोरगा शिकायला कुठं लंडनला, यश पाटलाचं लंडनचं तिकीट होतं 20 तारखेचं, ते थांबवून त्याला उमेदवार दिले येतं. मग तुम्हाला दिसलं नाही एखादा कार्यकर्ता तुमच्यासाठी केस घेतलेत, अंगावर त्याने भांडणं केलेत, त्याला तुम्हाला द्यायला काय अडचण आहे का? आज तुम्ही स्वतःच्या पोरासाठी नको त्या गोष्टी करताय, मग तुम्हाला बाबा तुमच्यासाठी प्रामाणिकपणे करायचं काम करतोय, तुम्ही त्यांना द्या ना तिकीट. जो कार्यकर्ता प्रामाणिक काम करतोय, अंगावर अनेक केसेस घेतोय, 2-2 महिने फरार होतोय, अशा लोकांचा सुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे होता. त्यांना विचारात घेतलं गेलं पाहिजे होतं. त्यांचं एकदा मत जाणून घेणं गरजेचं होतं. अशी एक प्रामाणिक भावना आहे. काका तुमचं आज वय किती आहे? माझं वय 75 आहे. 75 आहे. ही सगळं राजकारण चाललंय, तुम्ही असं राजकारण कधी बघितलंय का 75 वर्षात? 75 वर्षात आपण राजकारण बघितलं नाही. असलं चावर होतं, त्यावर होतं. आता कशावर चाललंय? पैसा द्यायला का ना मग ही पैसा द्यायला लागली, पुन्हा द्यायला लोकांना द्यायला लागली? लोकांना समजना काय आता, लोकांना पैसे माग पळाले. आता राजकारण्यांनी काय केलं पाहिजे? पैसे मागं पाहिजे का नको? पैसे माग पळून काय करायची युक्ती पाहिजे, चांगली युक्ती झाली तर त्याला मत द्यायला हरकत नसते. मग तुम्हाला आता काय वाटतं, तुम्ही मत देणार का नाही देणार? मत द्यायची चांगली युक्ती झाली तर त्याला चांगली झाली तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे? कोणाला आपण तसं सांगू शकत नाही. आपलं काम कोण करते? काम कोण करणार नाही त्याला देणार. कोण करतं सध्या? कोण चांगली पैसे देऊन पैसे आपण घेताय द्यायचं मत त्याला, आपले मन फिरलं का? 75 वर्षाचे आज काका सांगतात की जो उमेदवार आम्हाला पैसे देणार नाही, जो काम करतो त्याला आम्ही मत देणार. आज ह्या गावात सगळ्यात मोठी शिकवण असेल ग्रामस्थांना आणि बाकीच्या सगळ्या ज्या ग्रामपंचायती, ज्या झेडपी आणि पंचायत समिती निवडणुका चालू, ज्या निवडणुकीला 75 वर्षाचा आवाज आज सांगतोय की जो नेता मत पैसा देणार नाही त्याला मत द्यायचं. तुम्ही आज सगळ्यांना एक मोठं आव्हान करा, तुम्ही काय करा निवडणुकीच्या काळात? आता काय मला थोडं बोलता येत नाही, तुमचं काय असेल बघा. काकांनी मला लय बोलता येत नाही, आव्हान करतात की पैसा घेऊ नका तुम्ही, मत देत असताना पैसा महत्वाचा, विकास महत्वाचा. कारण ग्रामीण भागात खेड्यापाड्यामध्ये हा विकास महत्वाचा असतो. पैसा हा येतो आणि जातो. पैसा प्रत्येकाला स्वतःच्या किमतीवर हा कमवत असतो. प्रत्येकाला शेतीवाडी कमी जास्त असते, पैसा कमवत असतो. पण विकास हा त्या भागातल्या नेत्यांना, त्या मंडळींना करावा लागतो. आज दीपक आबाच्या बाबतीतली ही आज यश राजांच्या बाबतीत आज एक नाराजी आहे. हे लोक आज इतकं 35-35 वर्षापासूनची ही लोक सगळ्या ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आता बनवे निवडून येत आहेत, परंतु आज काम होत नाही. लोकांचा नाराजीचा हा एक आपला सूर ज्याचा गटात आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या काळात इन पब्लिक न्यूज हे बघेल की या गटातून कुणाला लीड जाणार आहे, अतुल पवार जास्त लीड घेणार आहे की यशाची लीड घेणार आहे, की आणखी काही मातब्बर नेतृत्व आहेत जसं की परेश खंडागे सुद्धा या गटात उभे. परेश खंडागे सुद्धा आज डॉक्टर आहेत, सांगोमध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे, अनेक मोफत योजना परेश खंडागे येतात, या गटातून लीड घेणार आहेत. इन पब्लिक न्यूज येणाऱ्या का त्या प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवून असेल. धन्यवाद.